नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? मस्त ना? तर मस्त असायला पाहिजे. तर मस्त अशी आज तुमच्यासाठी मी भाजी पालकची भाजी बनवत आहे. चला तर जे कोणी पालकची भाजी खात नसतील किंवा कोणाला आवडत नसेल तर आजपासून अशा प्रकारे भाजी बनवली तर नक्कीच त्यांना पण आवडेल. एक चपात्याऐवजी 2 चपात्या घेऊन खातील. खरंच खूप टेस्टी आणि भारी भाजी झाली होती. तर ही भाजी काही जास्त साहित्य लागत नाही आणि जास्त मसाले वगैरे काही लागत नाही. कमीत कमी साहित्यामध्ये मस्त अशी बटाटा आणि पालकची भाजी होते. तुम्हाला जर बटाटा घालायचा नसेल तर फक्त पालकची भाजी पालकही करू शकता. पण बटाट्याने अजून त्याच्यामध्ये टेस्ट येते. जास्त जास्त नाही घालायचा, फक्त चवीला घालायचा. तर बघू शकता, तुम्हाला बघूनच समजत असेल किती मस्त अशी भाजी झाली होती. खूप छान झाली होती. चला तर याच्या साहित्यांकृती बघूया. तर एक पालकची जुडी घेतलेली मस्त अशी साफ करून कापून स्वच्छ धुवून घेतली. आणि इथं बघा मिरची, लसूण आणि हळद आणि थोडे जिरे घालून ही पेस्ट करून घ्यायची आहे. तर इथं बटाटे पहिले आपले शिजून घ्यायचे आहेत. तेल घातले, तेलात जिरे घातलेत, थोडी हळद, थोडं मीठ, थोडं लाल तिखट, अगदी थोडं, म्हणजे बटाटे शिजून घ्यायचेत आपल्याला भाजीत घालण्यासाठी. बटाटे छान असे परतून घ्यायचे. एक वाफ काढून घेतली. थोडंसं अगदी 2 ते 3 शिट्या होईन एवढं पाणी टाकायचं, कारण आपल्याला भाजी जास्त पातळ नाही करायची. तर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे मी, पुढं तुम्हाला दाखवले. आणि 3 शिट्या करून घेतलेल्या आहे. तुमच्या कुकरच्या अंदाजाने तुम्ही करू शकता. पाणी बघू शकता, अगदी थोडं पाणी घातलेलं आहे. आणि आता कुकर लावून घेते. 3 शिट्या करून घेते मी फास्ट गॅसवर. तर इथं टॅमॅटो कापून घेतलेला आहे आणि ही मिरचीची पेस्ट करायची आहे. मिरची, लसूण, हळद आणि जिरे. तर इथं मी आता भाजी कापली, ही धुवून घेत आहे स्वच्छ पाण्याने. हे बटाटे शिजून घेतलेले आहे बघा. मस्त असं ना, तुम्ही लाल तिखटऐवजी मिरचीचं हे जे ठेचा करता तो सुद्धा 1 चम्मच घालू शकता. लाल मिरची पावडर नाही घातली तरी पण चालेल, पण मी लाल मिरची पावडर घातली बटाटे शिजतावेळेस. तर इथं आता भाजीला फोडणी करून घ्यायची आहे. कमीत कमी साहित्यामध्ये एवढी टेस्टी मस्त अशी ना पालकची भाजी बनते. तुम्ही नक्की ही भाजी करता तर हे बघू शकता. आणि आवडीने खाता नाही, ही मुलं खात नसेल तर मुलांना अशा प्रकारे करून द्या. मुलांना नक्की आवडेल ही भाजी. तर इथं बघू शकताय, इथं मी आता जे वाटण केलं होतं मिरची लसूणचं ते तेलामध्ये छान परतून घेतलं आहे. त्यात घालायचं आहे टॅमॅटो. तर इथं 1 टॅमॅटो घालत आहे आणि छान परतून घ्यायचं आहे. मसाल्याचं पाणी घालायचं आहे. टॅमॅटो थोडा गाळ करायचा आहे. लाडू हात मत लगा. टॅमॅटो थोडा गाळ करायचा आहे बारीक गॅसवर. आणि आता त्याच्यामध्ये मी बटाटे घालणार आहे. जे बटाटे शिजून घेतले आहे ते बटाटे पण घालणार आहे. आणि एक वाफ काढून घ्यायची आहे बटाट्यांना, म्हणजे पूर्ण मसाल्यामध्ये बटाट्यांनाही मसाला लागला पाहिजे, त्यामुळे जास्त अजून छान अशी टेस्ट येते. आणि हे बघू शकताय मस्त असे बटाटे शिजलेले आहेत. हे तरी पण एक वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला. आणि खूप छान लागते अशा प्रकारे भाजी जेव्हा करताना. तर इथं आता मी ना एक वाफ काढून घेणार आहे बटाट्यांना. आणि जी भाजी धुवून घेतली ती भाजी घालायची आहे. आणि मीठ अंदाजाने घालायचं आहे, पण अगोदर मीठ घातलेलं आहे आपण. आजची रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. अशाच छान छान रेसिपी, ब्लॉग, व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकन ते तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचण्यास मदत होईल. इथं झाकण ठेवलेलं आहे आणि तोपर्यंत आपण भाजी होती तोपर्यंत मस्त असे पालकचे भजे करूया. तर इथं मी ना पालकचे 4-5-6 असे पानं स्वच्छ धुवून घेतले, पाणी नितळून घेतले. म्हणले चला
पालकच्या भाजीसोबत आपण मस्त असे पालकचे भजेही बनवूया, पालकच्या म्हणजे पानाचे. तर हे बघू शकता, जसे आपण बटाटा भजी बनवतो त्याच प्रकारे मी चण्याच्या पिठामध्ये सर्व टाकून घेतले. थोडे जिरे, थोडे ओवा, हळद, मीठ, थोडं लाल तिखट घातले. तर तुम्ही नाही घातलं तरी पण चालेल. आणि एवढे मस्त असे भजी झाले होते ना, कुरकुरीत करायचे एकदम. तर मी मस्त असे कुरकुरीत केले होते मीडियम गॅसवर आणि खरंच खूप छान झाले. आणि ह्याच्यामध्ये ना सफेद तेल पण घातली होती मी चण्याच्या पिठामध्ये. तर खरंच खूप सफेद तेल ना खरंच खूप छान टेस्ट लागली. मस्त असे क्रिस्पी झाले तर होते, पण ते सफेद तेल जशी दाताखाली येत होते ना तर अजून छान वाटत होते खायला. नक्की तुम्ही एकदा ना पालकचे भजे बनवताना असे तर नक्की तुम्ही त्याच्यामध्ये आठवणीने सफेद तेल घाला. खरंच खूप छान होतात सफेद तेलने. आणि इथं मस्त असे थोडेसे भजे पण करून घेतले. आजची रेसिपी खूप छान झाली होती. भाजी खरंच खूप छान झाली होती. तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता किंवा कुठं म्हणजे आपल्याला प्रवासाला जायचं त्यावेळेसही तुम्ही भाजी नेऊ शकता. दरवेळेस कोणती भाजी खायची किंवा कोणती भाजी बनवायची प्रश्न पडतो, तर पालकची अशा प्रकारे भाजी करा. आणि मी अगोदर पण पालक बटाट्याचा अगोदर पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो सुद्धा नक्की जाऊन बघा. अशाच प्रकारे केलेले आहे, काही वेगळा बदल नाही. खूप छान ही भाजी लागते, टेस्टी लागते. थोडीशी थपथपीत करायची, तर जास्त पण सुकी नाही करायची, थोडीशी थपथपीत करायची. नंतर ते पाणी शोषून घेते भाजी. तर बघा मस्त असे भाजीला टेक्स्चर आलेलं आहे. कमीत कमी साहित्यामध्ये ही भाजी झालेली आहे. आणि इथं मस्त असे आपले पालकचे भजेही झालेले आहे. हा भाजी बघू शकता काय मस्त झालेली आहे. मी इथं वाटीत काढून घेते तुम्हालाच दाखवण्यासाठी. तुम्हाला भाजीचा कलर किंवा भाजी बघता समजला असं, अशी चमचमीत मस्त अशी भाजी दिसत आहे. खायला तेवढीच टेस्टी झाली होती. आता टेस्ट मी तुम्हाला सांगू शकत नाही इथं. तर भाजी दिसती पण टेस्ट जेव्हा तुम्ही भाजी करताना जेव्हा खाताना तेव्हाच तुम्हाला भाजीची खरी चव कळेल. कारण की सहसा ना पालकची भाजी अशी एवढी काय छान लागत नाही, त्याचा उग्रट वास येतो बघा. पालकची भाजी अशी जर केली ना, मला तर तसाच वास येतो. पण अशा प्रकारे मी भाजी करते ना तर मला ही भाजी आवडते. पालकची भाजी सहसा मलाही आवडत नाही, पण अशा प्रकारे भाजी केल्यावर मी ही भाजी खाते आणि खूप छान भाजी होते. नक्की करून बघा आणि मुलांनाही द्या. पालकमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पालकची भाजी खाण्यासाठी खूप चांगली आहे. तर नक्की